नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं सकाळी सकाळी अगदी 6:30ला पूजा झाली की घर आणि मन खूप प्रसन्न होऊन जातं आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा असल्यासारखं लक्षात येतं. बरं ताईंनो, हे जे देवघर दिसत आहे ना तुम्हाला, तर मी मुलांच्या शिक्षणासाठी शिटीला राहायला आले होते. अगदी भाड्याच्या घरामध्ये एक रूममध्ये राहत होते, तेव्हा मी देवाला हे सुंदर असं घर घेतलं होतं. बरं, देवाला घर घेतलं आणि देवाला एक मागणं मागितलं. म्हणजे काय? स्वामींना, "स्वामी, मी तुम्हाला जसं सुंदर घर घेतलंय, तसं मला माझ्या मनासारखं तुम्ही घर द्या." अगदी स्वामींनी मी मागावं आणि मला नाही द्यावं असं कधी होतच नाही. स्वामींनी अगदी 6 महिन्यामध्ये मला हे सुंदर 1 BHK घर दिलं. आम्ही पण आमच्या बजेटनुसारच घर पाहिलं. आपल्या खिशात जेवढी बजेट आहे त्याचप्रमाणे स्वप्न पाहिले पाहिजेत. तसंच मी स्वप्न पाहिलं आणि 1 BHK घर घेतलं. बरं, आता ह्या घरात येऊन झालेत आम्हाला 5 वर्ष. 5 वर्ष झाले म्हणल्यावर घराच्या भिंती तर अशा काही खराब होणारच ना. तसंच काही ही बाथरूमच्या शेजारची जी भिंत आहे, तिला थोडासा सरदा लागला होता. त्यासाठी ताईंनो मी काय केलं, हा वॉलपेपर विकत घेतला Meeshoवरून. बरं, हा सुंदर असा वॉलपेपर आला होता आणि मग ह्या जे घर आहे आपलं, बंगला असो किंवा आरशेशी बंगला असो किंवा 1 BHK असो, याला सजवायसाठी आपलं मन पूर्ण आपण लावलं पाहिजे आणि घराला अगदी मन प्रसन्न होईल इतकं सजवलं पाहिजे. तसंच काही प्रयत्न केला ही भिंत डेकोरेट करायचा. मात्र थोडंसं कमी पडला वॉलपेपर आणि मन थोडं नाराज झालं. बरं चला जाऊ द्या. आता आपण दुसराही मागू शकतो, पण यायला 8 दिवस लागतील. तसंच काही तुम्हाला पूर्ण एवढं डेकोरेट केलं, की मी तुम्हाला नक्कीच याचा व्हिडिओ दाखवेल. बरं ताईंनो, इथं छान झाली होती भिंत. त्यानंतर नवीन छोटीशी खरेदी केली. खूप दिवसाची इच्छा होती हॉलच्या मापाप्रमाणे मला गालिचा भेटावा. खूप दुकानं हिंडले, पण मला हा गालिचा भेटतच नव्हता. मग ताईंनो, हा सुंदर असा गालिचा मी काल खरेदी केला आणि ह्या हॉलमध्ये मला असं दररोज गालिचा टाकायला खूप आवडत होतं. साधा सिंपल लग्नातला होता, पण ते खूप मोठा आहे. मग हे छोटा आज खरेदी केला. सुंदर अशी त्याची डिझाईन पांढरी आणि चॉकलेटी कलर. मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. हे गालिचा खरेदी करून हॉलमध्ये टाकला की मन प्रसन्न झालं आणि मनातली इच्छासुद्धा पूर्ण झाली. बरं ताईंनो, कितीमध्ये खरेदी केला असेल तर अगदी ₹500 मध्ये. आणि पहा आपला छोटासा हॉल आहे त्याचप्रमाणे साईजनुसार छान बसला आहे. ताईंनो, मला जितका नाद आहे तेवढाच नाद माझ्या दोन्ही लेकरांना सुद्धा आहे. काही नाही तर काही नवीन डेकोरेट करायचा. बरं, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं होतं, तर आज बनवायचा होता मठ्ठा. मठ्ठा बनवण्यासाठी हिरवी मिरची, जिरे, पुदिना आणि कोथिंबीर, लसूण हे सगळं मिश्रण एकत्र केलं आणि छान असं त्याचं वाटण बनवून घेतलं खलबत्त्यामध्ये. खलबत्त्यामध्ये जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्या या वाटणाला. तसं तर मला मिक्सर वाटच काढायचं होतं, पण मात्र लाईट गेली. मग आता ताईंनो, इथं पहा मी पावशेर दही घेतला आहे. ताक तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. मग छान असं पावशेर दही मी मोठ्या भाजीपात्रात काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्याच्या नंतर दही आपलं अगदी पातळ होऊन जातं आणि याला रवीच्याच साहाय्याने हालायचं होतं, पण म्हणलं चला चमच्याने पटकन होईल. रवीने थोडंसं सांडलं असतं. परत ताईंनो, इथं थोडं पाणी गार मी पाणी ॲड केलंय. बर्फ अजिबात वापरला नाही, कारण बर्फाने काय होतं मुलांना शिंका येतात. मी दहीच फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. इथं सगळं वाटण ह्या ताकामध्ये टाकून घेतलं. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ आणि आपलं थोडंसं खायचं मीठ ॲड करायचं. काळं मीठ टाकलं की अगदी चवीला छान लागतं आणि आपलं मीठ टाकलं ना तर थोडंसं खारट लागतं. म्हणून मी दोन्ही मीठ टाकून घेतले. इथं थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर टाकली की आपला मठ्ठा तयार आहे. ताईंनो, छान असं थंड मठ्ठा तयार करून घेतला. अगदी सोपा साध्या पद्धतीमध्ये आणि प्यायलासुद्धा खूप टेस्ट झाला होता. आम्ही खाल्ल्याच्या नंतरच तुमच्याकडे रेसिपी येते. त्यानंतर आता गावाकडच्या अ, बेसन बनवायचं होतं. जसं आपण गावाकडे बेसन बनवतो ना, तसं बोलताना थोडंफार कमी जास्त होतं. कधी-कधी बोलायचं सुधरत नाही. समजून घ्या, नवीन यूट्यूबर आहे मी. तर इथं पळीभर तेल घेतलं. त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी आणि जिरे टाकून घेतले. आता याच्यासाठी काय-काय घेतलंय, कढीपत्ता, हिरवी मिरची कट करून घेतली. तसाच गावरान लसूणसुद्धा कट करून घेतला. याचीच आपल्याला फोडणी द्यायची आहे. ताईंनो, तुम्ही कधी मिक्स फोडणी देऊन असं बेसन केलंय का? तर हिरवी मिरची आणि भुरका. हो, मी असंच बेसन करत असते. पूर्ण हिरवी मिरची पण नाही घालत आणि पूर्ण भुरका पण नाही घालत. असंच काही घालून मस्त बेसनाला फोडणी दिली. आता आपल्याला हटायचंय बेसन.
बरं, बेसन हटायच्या आधी काय करायचं ताईंनो आपल्याला, तर याला छान अशी उकळी येऊन द्यायची. याला उकळी आली की आपल्या बेसनाच्या गाठी होत नाहीत. अगदी खमंग आणि छान लागतं. बरं, इथं आता याला उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं जे घरच्या डाळीचं बेसन आहे ते हटून घेणार आहे. बरं ताईंनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की प्लीज कमेंट करून नक्की सांगत जा. आणि आपल्या स्वामी भक्त नाही पण प्रियंका डेली ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा. इथं मस्तपैकी मी बेसन हटत आहे. बेसन हटण्यासाठी जे उलथानाचा हात आहे उजवा, तो जास्त गरगर हलवायचा. मग हे हलल्याच्या नंतर काय होतं, याला गाठी होत नाहीत. गाठी झाल्या की बेसन चवीला छान लागत नाही. बरं, इथं 2च चिमूटमध्ये अर्धा तांब्या बेसन हटून घेतलंय. यासाठी मी आधी संध्याकाळच्या जेवणामध्ये पनीरसुद्धा बनवून घेतली होती. कारण काल पनीर बनवली होती कमी तेलावाली आणि आज भरपूर सारं तेल टाकून पनीर बनवून घेतली होती. इथं पहा आपलं बेसन तयार आहे ताईंनो. मस्तपैकी पातळ छान असं बेसन झालेलं आहे. आणि ह्या बेसनामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली की आपलं बेसन खायला रेडी झालं. ते चटचटसुद्धा झालेलं आहे. उकळलं की अगदी घट्ट होऊन जातं. परत ताईंनो, कोणी कोणी असं बेसन बनवून खाल्लेलं आहे मला नक्की सांगा आणि ही रेसिपी ट्राय करून पहा. तर चला आता बनवूया आपण जेवणाला सुंदर असं संध्याकाळच्या जेवणाचे ताट. त्यासाठी आपल्या मेनू तर तुम्हाला माहिती आहे, मस्त मठ्ठा आता मी वाटीत काढून घेत आहे. त्यानंतर जेवणामध्ये बेसनसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. तर बेसन पहा कसं छान डिम गॅसवर चटचट होत आहे. बरं ताईंनो, स्वामींना काही इच्छा मागा, स्वामी नक्की पूर्ण करतात. आणि स्वामी इच्छा त्याच्याच पूर्ण करतात जे स्वामींच्या सहवासात राहतात. म्हणजे त्यांच्या केंद्रात जाणे, त्यांची सेवा करणे आणि आरत्या करणे, नामस्मरण करणे. आता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे 9 तारखेला. पुण्यतिथी येते स्वामींची. सगळ्या सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त पारायणाला गुरुचरित्र बसावे असं माझी इच्छा आहे. 1-2 दिवसात आपण दररोज लाईव्ह तर घेतच चलू. म्हणजे एक तरी सेवेकरी गुरुचरित्राला बसले म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाली. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.